आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून 2 दिवसापूर्वी जी ओझरमध्ये आदरणीय कुलवडे महाराज यांच्यावरती जो हल्ला करण्यात आला आणि तो हल्ला केल्यानंतर ज्या तक्रारी झाल्या त्या तक्रारीची कुठली नोंद घेतली का नाही घेतली, परंतु कुठली कारवाई झाली नाही आणि म्हणून तालुक्यामध्ये सर्व पक्षीय लोकांचा हा उद्रेक आज या ठिकाणी जो आलेला आहे। मग याच्यामध्ये सर्व पक्षाचे नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, जुन्नर शहरातील आणि तालुक्यातील सर्व हिंदू संघटना असतील, या सर्वांचं या ठिकाणी उपस्थिती आहे। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या गोष्टीवरती सगळी चर्चा केलेली आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये एका साधू संतावरती महाराजावरती हल्ला होतो आणि जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी त्याची नोंद घेतली जात नाही, याचा मात्र जाहीर निषेध प्रशासनाचा या ठिकाणी केला पाहिजे। आज या ठिकाणी ज्या ठिकाणी हल्ला झाला, ज्यांच्यावरती हल्ला झाला, आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय शरदराव लेंडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या 20-25 वर्ष या महाराजांना मी पाहिलंय आणि त्यांची सेवा पाहिलेली आहे। मग निश्चितपणे एक पोलीस पाटलाचं कुटुंब जाऊन त्या महाराजावरती हल्ला करतो तर निश्चितपणे प्रशासनाने याच्यामध्ये काहीतरी गुपित दडलेलं आहे हे शोध घेतला पाहिजे आणि म्हणून जर त्याच्यावरती जर कारवाई होत नसेल तर या तालुक्याचे डीवायएसपी आदरणीय चौधर साहेब यांना तालुका एक सक्षम अधिकाऱ्याच्या माध्यमातून पाहतो, त्यांची कामगिरी चांगली आहे ती पाहतो आणि या ठिकाणी साहेबांना मी सांगतो की साहेब आपल्या या प्रशासनाच्या माध्यमातून हा निषेध होतोय हे आपल्यासाठी एक दुःखाची खेदाची बाब आहे आणि म्हणून आपण सुद्धा याची दखल घेतली पाहिजे तातडीने। आज या ठिकाणी सर्व पक्षीय लोक एकत्र येतात, याचा अर्थ त्या महाराजांकडे काहीतरी निश्चितपणे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा आहे आणि मग असं असून सुद्धा जर त्याच्यावरती कारवाई होत नाही, आमचे सहकारी मित्र ज्या ट्रस्टीचे अध्यक्ष गणेश भाऊ करडे हे त्या कुटुंबाच्या महाराजांच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल होतो, याचा अर्थ नेमका काय आहे याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग हे घेतल्यानंतर तिथील पीएसआय, पीआय असतील, पीएसआय असतील, उत्तर पोलीस स्टेशनचे हे या ठिकाणी 2 दिवस मौन का पाळतायत याचा सुद्धा शोध चौधर साहेब आपण घेतला पाहिजे, तहसीलदार साहेब आपण घेतला पाहिजे आणि अशा या असलेल्या छत्रपतीच्या भूमीमध्ये साधू संतांवरती जर हल्ले होत असतील तर त्या हल्ल्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे लक्ष जर घातलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला साधू संत मंदिरामध्ये थांबतील का नाही थांबतील, ही तालुका भूमी ही साधू संतांची भूमी मानली जाते, ही छत्रपतीची भूमी मानली जाते। अरे या छत्रपतीच्या भूमीमध्ये जर अशा साधू संतांवरती जर हल्ले होत असतील आणि प्रशासन जर ढिम्म बसत असेल तर निश्चितपणे त्या प्रशासनाचा निषेध हा जाहीर केला पाहिजे। आज या ठिकाणी निश्चितपणे प्रशासन हे सर्व लोकांना बघून लक्षात घेईल की याची तीव्रता किती मोठी आहे आणि तातडीने 2 तासाच्या आतमध्ये जर आपल्याकडनं कारवाई होणार नसेल, या गोष्टीचा आपण पत्रकारांसमोर जर खुलासा देणार नसाल तर दुसऱ्या दिवसापासून ह्या तालुक्यामध्ये तालुक्यातील 17-18 हिंदू संघटना आहेत, सर्व पक्ष आहेत, हे सर्व पक्षाचे सर्व हिंदू संघटनेचे सर्व युवक कार्यकर्ते असतील, सर्व पदाधिकारी असतील, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उपोषणाला बसतील आणि उपोषणाच्या माध्यमातून महाराजांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच या ठिकाणी एक प्रशासनाला आवाहन करतो। आपण सर्वजण जुन्नर शहरामध्ये आलात, आपणा सर्वांचं या ठिकाणी महाराजाच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभा राहिलात, मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतो की आपण तातडीने याची दखल घ्यावी। धन्यवाद। भावाची मैत्री झाली, अनेक वर्ष अनेक सगळे सेवेकरी बऱ्याचशा इथं शाखा तालुक्यामध्ये कार्यरत आहेत, सगळ्यांना अरुण महाराजांचा स्वभाव माहिती आहे। कदाचित काही तुमच्या संपत्तीच्या किंवा इतर ज्या काही बाबी असतील तर त्याला कायदेशीर मार्गाने न्याय मिळवता येतो, अशा प्रकारचे मार्ग असताना अशा प्रकारचा कायदा हातात घेऊन एका असहाय्य गरीब आणि प्रामाणिक सत्य बोलणाऱ्या माणसाला तुम्ही अशा प्रकारचा निर्गुण हल्ला करता, त्याच्या पुढे चालवून पोलीस प्रशासनाचा जो काही अनुभव ह्या सगळ्या मंडळींना, सेवेकरी मंडळींना आला, ती गोष्ट काही चांगली नाही। नंतरच्या कालखंडामध्ये यांच्या दृष्टिकोनातून जे आरोपी आहेत त्यांना तिथं दिली जाणारी वागणूक आणि यांना एखाद्या आरोपीच्या पुढची दिली जाणारी वागणूक
हे कुठंतरी संशयास्पद वाटणाऱ्या गोष्टी आहेत. आमच्या आदरणीय भगिनी आशाताई बुचके इथं आहेत. तुमच्याकडनं ताई आम्हाला अपेक्षा आहेत. खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणणारा तुमचा स्वभाव आहे. तेव्हा याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झाला पाहिजे. हे स्वतः अत्यंत जबाबदारीने सांगतो की हा माणूस अत्यंत साधा, सरळ आणि सच्चा आणि प्रामाणिक आहे. त्याच्यावर जो अन्याय झाला आणि अशा प्रकारे जर काही वातावरण या तालुक्यामध्ये बाहेरून प्रशासनामध्ये नोकरीला येणारी माणसं जर अशा प्रकारचा कायदा हातात घेत असतील तर आपल्या दृष्टिकोनात आपण सामाजिक सेवेमध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून घ्यायला कुठंतरी आपल्याला मान खाली घालावं लागते. अशा प्रकारचं वातावरण तयार व्हायला नको. पण तुमच्याकडनं माझी मोठी अपेक्षा, या सगळ्या सेवेकऱ्यांची अपेक्षा आहे. याच्यामध्ये लक्ष घाला. आपण सगळेजण इथं आता जेवढे माझे सहकारी बंधू उपस्थित आहेत, आपण सगळ्यांनी त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि त्या न्यायाच्या अनुषंगाने ज्यांच्याकडनं हलगर्जीपणा झालाय त्यांना सुद्धा योग्य ती सबक या तालुक्यामध्ये मिळाली पाहिजे. पुन्हा असं चुकीचं वागायचं. बोला आजी बोला. पोराला मुका मारला. 3 जणी आतमध्ये होती आणि तिघांनी त्या खाट माझी बारीक आहे पण असं भीतीला पाठ लावून लाथा मारला, बुक्का मारलं, इथं कानसात मारलं. पोराला पाठ सुद्धच नाही कुठं मारलं. काय झालं मी पण घाबरून गेले. आडायला लागले. दोघं मारल्या का इथं कशाला आली. माझं हे मला लागत तुला धाका बुक्का. हे म्हातारे तुला मारीन. हे मार बाय माझ्या लेकाला नको मारू मला तुला मारीन. आणि माझं हे आणि मी म्हणलं बाई धावले पोरा खाली 2-4 जण होती. अरे पोरा वऱ्या माया पोरला मारलं. वऱ्या माया पोरला उठला गाय गाय त्या पार जाऊन बसला. लोक कशी वरी ती मागायला. मग यांच्या मनात काय होतं कुणी जबाबदारी नको आहे ना. मग माझा म्हातारी तुम्हाला खरं वाटलं तर बघ माझ्या पोराला तुडावलं त्याने मुक्का मारे बाळा. आम्ही पोर शब्द बोलत नाही. कायम त्याच्या वाऱ्या याच्या टिकुरी घेऊन येतोय कुत्र्याला शहद येतोय तरी बोलत नाही. मग तुम्ही याचा विचार करा. आम्ही किती कुदंड राहतो. आम्हाला खोटं बोलायचं नाही. आम्हाला त्यांनी काय काठ्या बिट्या काय नाही. लाचाचा मुक्याचा मारे दुसरं काय नाही. चपला बाळत का मी चपला काढा मला ओळखून. अरे चपला खाली काढा देव आहे जाऊ नये. तशीच पळत चालली दानादान त्याच चपला मार चपला पुढे काय. बाबू पाटील बोलतील. जरा शांतता एकदम चालू करा. नमस्कार. 15 तारखेला श्री क्षेत्र ओझर येथे श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण अरुण महाराज कुलवडे यांच्यावर रात्री 10 वाजता हल्ला झाला. खरं तर 15 तारखेला दत्त जयंती असल्या कारणाने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आरतीला होतो. 7 ते 7:30 फक्त अर्धा तास आरती चालू होती. 7:30ला आम्ही स्पीकर बंद केले. अन्नदान झालं. आम्ही आपापल्या घरी गेलो. खऱ्या अर्थानं महाराज आणि त्यांची वृद्ध माता 85 वर्षाची आजी त्यांच्या रूममध्ये वरती मंदिराच्या बाजूला त्यांची खोली, त्या खोलीमध्ये झोपले होते. आणि शेजारील ओझरच्या पोलीस पाटील प्रीती कवडे व त्यांचे मिस्टर दारू पिऊन रात्रीचे सुनीलजी कवडे, त्यांचे चिरंजीव यश कवडे त्या ठिकाणी गेले आणि महाराजांना म्हटले की तू स्पीकरचा आवाज वाढवला. महाराज बोलले की मी त्या ठिकाणी नव्हतो. मी माझ्या पायाचं ऑपरेशन झालं. मी आजारी आहे. ट्रस्टचे सर्वजण व्यवस्थापक अध्यक्ष सगळे त्या ठिकाणी होते. तुम्ही त्यांच्याशी बोला. परंतु महाराजांना त्यांनी असं बोलले की तुझं काम आहे, तू मंदिर बांधलंय, तू ते आवाज बंद केला पाहिजे. हे म्हटले की माझं काही नाही बाबा, मी गरीब माणूस आहे, मी सेवा करतोय. अध्यक्ष आणि सर्व विश्वासाने ती आरती चालू केली. त्यांच्याशी बोला. परंतु त्यांनी काय केलं, डायरेक्ट यांना मारहाण चालू केली. त्यांच्या पायात मारहाण झाली. भाऊने आम्हाला फोन केला. आम्ही सर्व सेवेकर त्या ठिकाणी गेलो. भाऊ पुण्यावरून मंचवरून ओझरच्या मंदिरापर्यंत येतपर्यंत जुन्नर तालुक्यातून असंख्य स्वामी भक्त त्या ठिकाणी आले होते आणि सर्वजण ते मामांची परिस्थिती पाहून सर्वजण त्या ठिकाणी व्याकुळ झाले, आरडाओरड करत होते, रडत होते. भाऊ आल्यानंतर भाऊनी प्रथमतः जुन्नर ओतूर पोलीस ताटे साहेबांना फोन केला की अशी घटना घडली, तुम्ही त्या ठिकाणी दाखल व्हा. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी नोंद घेतली नाही. लवकर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं नाही. सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी चिडले होते. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो. खरं तर आम्ही त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम पाहतोय, भाऊ अध्यक्ष म्हणून काम पाहतात आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आलो. महाराजांची परिस्थिती पाहिली. सेवेकरी प्रचंड आक्रोश करत होते. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली. गाडी आल्यावरती आम्ही त्यांच्या गेटपर्यंत गेलो. घरात पण गेलो नाही. त्याच्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आम्ही त्या गेटवर गेलो. त्याला आवाज दिला का तू बाहेर ये. तो म्हटला मी येत नाही, उद्या असेल ते बघू. त्यानंतर सगळे स्वामी सेवेकरी आक्रमक झाले. त्याच्याबद्दल घोषणा द्यायला लागले. कुणी त्याच्या घरात गेलं नाही. त्यांनी काल ज्या पद्धतीने बातमी दिली की माझ्या घरात आले, तलवारी आणल्या, त्यांनी रॉड आणले, आम्हाला वडून मारलं. माझं तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्याच्या घराचे सीसीटीव्ही चेक करा. त्याच्या गेटच्या आतमध्ये जर एक जरी माणूस गेला असेल तर आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आत्महत्या करू. खरं तर असा खोटा गुन्हा गणेश भाऊ असेल, मी असेल, आमच्या 12 सेवेकरांना गुन्हे दाखल केले. ठीक आहे, आम्ही मामांच्या मागे प्रामाणिकपणे उभं राहिलो, सत्याच्या मागे उभं राहिलो.
म्हणून प्रशासनाने आमचे गुन्हे दाखल केले. आम्ही रात्री 12 वाजे ते पहाटे 4 वाजेपर्यंत ओतूर पोलीस स्टेशनला होतो. आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी विचारात घेतलं नाही. आम्हाला म्हटलं आपण सकाळी बघू, साहेब आल्यावर पाहू. सकाळी आम्ही 8 वाजता 4-5 सेवेकरी तिथे गेलो होतो, परंतु साहेबच 12:30 वाजता आले. साहेब असे आले की साहेब आरोपीला घेऊन आले बरोबर, आणि सगळ्या सेवेकरांचा आक्रोश झाला की बाबा साहेब नक्की आमच्या पाठीशी का त्या आरोपीच्या पाठीशी. त्यानंतर वाणी साहेब तुम्ही पण होते. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, रात्री 4 संध्याकाळी 6 वाजले, तरी आमचा त्या ठिकाणी आरोपपत्र त्यांनी घेतलं नाही. महाराजांना उन्हात ठेवलं आणि त्या पोलीस पाटलाच्या नवऱ्याला आतमध्ये फॅन खाली चहा पाणी देऊन व्यवस्थित त्यांची व्यवस्था केली. आणि आमच्या महाराजांना त्या ताटे साहेबांनी येऊन सुद्धा पाहिलं नाही. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आक्रोश झाला. सर्व महिला वर्ग त्या आक्रोशाने त्या ठिकाणी म्हणजे चिडू लागल्या. महाराजांच्या बद्दल आत्मीयता पाहून सर्वजण रडायला लागल्यानंतर त्या पोलिसांना थोडीशी दयामाय आली आणि त्यांनी आम्हाला आज बोलवलं. त्यानंतर खोटी एमसीआर दाखल केली, म्हणजे चुकीची केली. आमच्या सर्व वकिलांनी ते पाहिल्यानंतर असं सांगितलं तुम्ही एफआयआर दाखल करा. मग रात्री 8:30च्या सुमारास माने साहेब त्यांनी आपली एफआयआर घेतली आणि आमच्या विरुद्ध गुन्हा आम्हाला 2 दिवस न्याय दिला नाही आणि आमच्या विरुद्ध फक्त 10 मिनिटाची एफआयआर नोंद केली. या पोलिसांचा जाहीर निषेध करतो. आणि खऱ्या अर्थाने एक धनदागटा तो 100 एकरचा मालक आहे आणि आमच्या गरीब महाराजांना अन्याय केलाय, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि आमचे जे खोटे गुन्हे दाखल केलेत याची प्रशासनाने नीट पाहणी करावी. एक स्वतंत्र अधिकारी नेमावा. खरं तर ताटे साहेबांवर आमचा विश्वास नाही, सेवेकरांचा विश्वास नाही. एक स्वतंत्र अधिकारी नेमावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी आणि आमच्या महाराजांना, आमच्या आजीला न्याय द्यावा हीच विनंती श्री स्वामी समर्थ. सुनील गावडे, सुनील गावडे, प्रीती गावडे, प्रीती गावडे, यश गावडे, यश गावडे, अरबी नाटक, अरबी नाटक, अन्याय, थोडंफार अन्याय, थोडंफार अन्याय, अरबी नाटक, अरबी नाटक. गेट बंद करून काय त्याच्यात साध्य काय नक्की? त्यांना आपण जर कोर्टात जायचं थांबवलंय म्हटलं तर त्यांनी करा सुरुवात करा सुरुवात करा ना.